ज्या काही घोषणा झाल्या त्या घोषणांमधलं एक गोष्ट आपल्याला लक्षात असेल की राज्यावर 10 लाख कोटीचं कर्ज आहे, 65,000 कोटी रुपये आपण व्याजामध्ये देतो. सरकार नेमका पैसा कुठून आणणार याचं उत्तर सरकारला द्यावं लागणार. आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं कर्ज आम्हाला अपेक्षित होतं की सरसकट माफ करावं, आणि हे सरकारने कर्ज सरसकट माफ केलं नाही. तुम्ही घटकांचं नाव घेऊन नाही चालत. सगळे सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही. तुम्ही नावं सगळे घेतली पण नावं घेऊन नाही चालणार. आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले सर आहेत. सर, आज बजेट सादर झालं आहे, काय भावना आहे तुमच्या? बघा, हे बजेट जनतेला बोलता देणारं बजेट राहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ज्या काही घोषणा झाल्या त्या घोषणांमधलं एक गोष्ट आपल्याला लक्षात असेल की राज्यावर 10 लाख कोटीचं कर्ज आहे, 65,000 कोटी रुपये आपण व्याजामध्ये देतो. सरकार नेमका पैसा कुठून आणणार याचं उत्तर सरकारला द्यावं लागणार. आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं कर्ज आम्हाला अपेक्षित होतं की सरसकट माफ करावं, आणि हे सरकारने कर्ज सरसकट माफ केलं नाही. त्यामुळे सरकारची नियत नेमकी शेतकऱ्यांबद्दल काय हे अजून स्पष्ट होत नाही. त्यामुळे या सरकारबद्दल आणि जे दरडोई उत्पन्न जे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेचं कमी झालेलं, प्रत्येक व्यक्तीचं कमी झालेलं आहे, त्याबद्दल काय सरकारच्या उपाययोजना होत्या त्याच्यावरही सरकारची कुठली भूमिका स्पष्ट झाली नाही. त्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. सर, राज्यावरती आधीच इतक्या लाखो कोटींचं कर्ज आहे, मात्र आज जो अर्थसंकल्प सादर झाला, एकंदरीत सगळी अर्थसंकल्प तुम्ही जर पाहिला तर समाधानी आहात? बिलकुल नाही. कारण सातत्यानं म्हटलं जातं आहे की सगळ्या घटकांना या बजेटमध्ये प्रत्येक घटकासाठी काहीतरी आहे. तुम्ही घटकांचं नाव घेऊन नाही चालत. सगळे सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही. तुम्ही नावं सगळे घेतली पण नावं घेऊन नाही चालणार. आणि त्याच्यामुळे या सगळ्या विषयावर सरकारला आम्ही तेच म्हणतो आहे की नेमकं बजेट पैसे कुठून आणणार, काय तुम्ही व्यवस्था दूरगामी परिणामाच्या व्यवस्था निर्माण करणार, त्याबद्दलचं कुठलीही स्पष्टता या बजेटमध्ये पाहायला मिळालेली नाही. लाडक्या बहिणीसाठी नाना विधानसभेच्या निवडणुकीचा जो प्रचार होता त्यावेळी सांगितलं होतं की 1500चे 2100 करू. 2 बजेट झालेत, पुन्हा एकदा लाडक्या बहिणीच्या तोंडाला पानं पुसलेत असं वाटतंय? पुसलेच आहेत ना, कारण की या सरकारजवळ कर्जाचा जो ओझा वाढलेला आहे आणि यांनी ज्या घोषणा केल्या त्या घोषणा पूर्ण करण्याची क्षमता या सरकारमध्ये नाही आहे. कारण की धंदागड्यांसाठी हे सरकार काम करते, गोरगरिबांसाठी करतच नाही. त्यामुळे धंदागड्यांना कसे पैसे मिळतील त्यावर हे सरकार काम करते, आणि त्याच्यामुळे लाडक्या बहिणीच्या तोंडाला पाने पुसलेलीच आहे.